नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे आणि राज्यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.83% मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक परभणीमध्ये 21.77% तर अकोल्यामध्ये 17.37% इतकं मतदान झालं आहे. तर 11 वाजेपर्यंतची आकडेवारी आपण पाहतोय. अमरावतीमध्ये 17.73%, बुलढाण्यामध्ये 17.92%, तर हिंगोलीमध्ये 18.19% इतकं मतदान झालंय. तर नांदेडमध्ये 20.85%, यवतमाळ वाशिममध्ये 18%, तर वर्ध्यामध्ये 18.35% इतक्या मतदानाची नोंद सकाळी 11 वाजेपर्यंत झाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडतंय. सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघ तर मराठवाड्यातील 3 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान सुरू आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या ठिकाणी मतदान सुरू आहे. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत. अकोल्यामधील तीनही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मतदान करण्यात आलं. तर भाजपचे उमेदवार असलेले अनुप धोत्रे यांनी देखील मतदान केलं आहे. तर अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. अकोल्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या सभा देखील पार पडलेल्या आहेत आणि आता प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर अनुप धोत्रे, अभय पाटील यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांकडून देखील मतदानाचा हक्क बजावण्यात आला. यामध्ये नवनीत राणा यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केलेलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बुलेट स्वारी करत मतदान केंद्रावर ते पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अमरावतीमध्येच बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार असलेले दिनेश बुब यांनी देखील मतदान केलेलं आहे. राणा विरुद्ध बच्चू कडू असा जोरदार सामना, किंबहुना तसे आरोप प्रत्यारोप, वार पलटवार देखील या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर काँग्रेसचे उमेदवार असलेले बळवंत वानखडे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमरावतीमध्ये देखील तिरंगी लढत या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. तर अकोल्यामध्ये शुभम बोर्डे हे नवरदेव आहेत, त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर नांदेडमध्ये देखील मतदान केलेलं आहे नववधूने. तर वर्ध्यामध्ये देखील नवरदेवाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आधी लगीन लोकसभा निवडणुकीचं अशा स्वरूपातून या तीनही नववधू आणि नववरांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. अकोला आणि वर्ध्यामध्ये बोहल्यावर चढण्यापूर्वी हे नवरदेव थेट मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.